प्लेयर चेंज करायचे नाही. सेकंड राऊंडचं पहिलाच अनाउन्समेंट केलेली आहे. उत्कृष्ट डिक्लेअर स्वरूपात एमबीसी संघाकडून खातं खोलण्यात आलेलं आहे. 1 धाव अर्जित केली आहे डिक्लेअर स्वरूपात. हां एकच कॅमेरा आहे ना, एकच कॅमेरा आहे. वाईट अतिरिक्त धाव. कॅमेरा सेट केलाय ना. हॅलो हॅलो हो झालंय झालंय. हां 8च्या नंतर आहे. आम्ही आता ग्राउंडवर आहे. ठीक आहे 8 मिनिट. हां हां ठीक आहे. वाईट अतिरिक्त धाव. किती आला स्कोर? 4 धावा. सावध पवित्रा हे केलं आहे. 5 धावा. 5 धावा 4 चेंडू. 2 षटकाचा खेळ असेल. हो वॉटर डिफेन्स. 6 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू 6 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आणि मला वाटते छपरावर आत्महत्या. खरं छपराचा खाली करतात, त्यांनी छपराचा वर केलेली आहे. बस काय फोन येतो. चला खेळपट्टी क्रमांक 1 वर क्या बात है. मुरलीधरन नंतर एक वेगळाच एक ऑफ स्विंग बघायला भेटला. फुल स्विंग. 2 धावा. 1+1. क्या बात है. काय टर्न पाहायला मिळालं. पुन्हा एकदा अवांतर. खूपच जास्त स्विंग होते चेंडू, पण टप्पा त्यांचा चुकतोय. अचूक टप्पा टाकला तर हा स्विंग खूप कामाला येऊ शकतो. चला पुन्हा. ओह खूपच चांगला फटका होता. आणि अरे चेंडू काही हाताळता आला नाही. गोलंदाजाने 1 धाव देऊन बसले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या नाही. सॉरी दुसरी रनिंग आहे मार्गस्थ. 2 चेंडू 11 धावा. चांगलं गोलंदाजी करत होते, पण अतिरिक्त धावा देऊन बसले. स्विंग चांगला आहे. आता ऑफ स्विंग होत नाही म्हणून 1 टन यूज करतात. 1 धाव. 12 धावा 3 चेंडू. 3 चेंडूचा शिल्लक आहे गेम. खेळपट्टी क्रमांक 1 वर सर्व प्रमुख अतिथीगण आपले आलेले आहेत. लायन्स क्लब ऑफ वसई यांच्या माध्यमाने खूपच एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला महानगरपालिकेच्या मैदानावर आपण बघू शकतो. खूपच उच्च दर्जाची अंडर 18 एक लहान पोरांना चांगला संधीचा प्लॅटफॉर्म यांनी आपल्याला 13 क्या बात है. स्विंग करता करता लाईन विसरले गेले आणि 1+1 2 धावा भेटल्या आहेत. 15 धावा लागल्या आहेत. मला वाटतं जास्त धावा काही बॅटिंग आल्या नाही. जास्त अतिरिक्त धावा आल्यात या 2 षटकामध्ये. खूप अतिरिक्त धावा देऊन बसलेत. क्या बात आहे. मी म्हटलं चांगला स्विंग आहे. जर टप्पा अचूक ठेवला तर त्यांना मारता येणार नाही. 16 झाला आहे. अंपायर डिसिजन. 2 धाव. 17 धावा. 18 धावाचं आव्हान असेल. 17 धावा धाव फलकावर लावायला आहेत. 18 धावाचं आव्हान असेल.
साई समर्थ संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 18 धावा कराव्या लागतील. अठरा धावा कराव्या लागतील. 17 झाले ना, 17 धावा झाल्या होत्या, 18 धावा कराव्या लागतील. ते शॉक लागते ह्याला. हा लाव हात बघ. 17 धावा झाल्या, 18 धावा कराव्या लागतील साई समर्थ संघाला. तीनच टीम राहिल्या असतील. नाही बाय तरी पण किती आहे? तीन येते. चालू मॅच साई समर्थ ही चालू आहे ना. आता 3 येतील. आता तिघांना बोलून घेऊ. सर्व टीमला तर एकत्रच बोलवू. नाही नाही नाही, एक एक टीम तिथून येणार आहे. इथून मग एकच टीम द्यायची आपल्याला. अच्छा. जो चिठ्ठीमध्ये येईल त्याला बाय आहे सर, समजलं. म्हणजे इथे 2 मॅच होणार अजून ह्यानंतर. ठेवती गाडी. धावा किती? 2 धावा, 2 चेंडू 2 धावा. 18 धावाचं एक तगडं आव्हान मला वाटते MBCC संघाने साई समर्थ संघासमोर ठेवले आहेत. लायन्स क्लब ऑफ वसई एक आगळीवेगळी स्पर्धा म्हणावं लागेल. अंडर-18 खूपच उच्च दर्जाची, उच्च गुणवत्तेची स्पर्धा आपल्यासमोर DBN लाईव्हवर प्रक्षेपण होत आहे. उत्कृष्ट गोलंदाजी पण एक अवांतर धाव. 4 धावा, 3 चेंडू 4 धावा. क्या बात आहे. फटका हातात सरळ आणि धावचित. फलंदाज धावचित झालेला आहे. मला वाटते 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. 8 चेंडू 14 धावाचे आव्हान. 8 चेंडू 14 धावा. क्या बात आहे. उत्कृष्ट कव्हर अप. 5 चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू 5 धावा. चांगला फटका होता आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आपल्या संघासाठी 1 धावा वाचवली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफटका धावा झाले 5. 6-13. 6 चेंडू 13 धावाचं लक्ष असेल. जर सामना जिंकायचा असेल साई समर्थ संघाला तर 13 धावा करतात ते 6 चेंडूत. ओ क्या बात आहे. चांगली गोलंदाजी. धाव आली एका टिकली स्वरूपात नाही. डॉट चेंडू. 5 चेंडू 13 धावा. 3 चौकार लावावा लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. पण हा चौकार नाही तर षटकार आणला. पण हा षटकार खिशात टाका लागेल. धावा काय धाव करावं लागणार नाही. आणि 4 चेंडू 13 धावा. 3 चौकार लागावं लागतील. जर 3 हॅट्रिक चौकार लगावले तीन चौकार लगावले तर जितू क्षत्रिय यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक असेल. 3 चेंडू 12 धावा. 3 चेंडू 3 चौकार मारले तर जितू क्षत्रिय यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक फलंदाज असेल. क्या बात आहे. डॉट चेंडू. मला वाटते जवळजवळ MBCC संघाने हा सामना जिंकला आहे. कारण 2 चेंडूत 12 धावा पाहिजेत. 2 षटकार तर लगावू शकत नाही. फक्त 9 चेंडूवर काय अवांतर धावा आल्या तरच हा सामना जिंकू शकतील. नाहीतर क्रिकेटमध्ये सांगतात की हा इकडनं सामना जिंकणं मुश्किल नाही, नामुमकिन आहे. 1 चेंडू 12 धावा. 1 चेंडू 12 धावा. फक्त एक औपचारिकता राहिली आहे. औपचारिकता.
बॉल हरवू नये, नाही तो जसं आपण हरले म्हणून बॉल हरवायची कोशिश करू नये. चला चला तिन्ही संघाने विजेते संघ तिन्ही MBCC, मयूर 11 आणि विरार क्रिकेट क्लब तिन्ही कर्णधारांनी खेळपट्टीचे इथे यायचं आहे.